खतरनाक बायको, लव्ह, सेक्स, धोका आणि बिर्याणीचा कट. मित्रांनो, ही केवळ एखाद्या थरारक चित्रपटाची कथा नाही, तर आपल्या आजूबाजूच्या समाजात घडलेली एक भयावह वास्तव कथा आहे. विश्वास, प्रेम आणि संसाराच्या नावाखाली सुरू झालेला प्रवास कसा थेट खुनांपर्यंत जाऊन पोहोचतो, याचं अंगावर काटा आणणारं उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील घडलेली ही घटना. शांत गाव, सामान्य कुटुंब आणि रोजचं आयुष्य, पण पडद्यामागे मात्र कट, फसवणूक आणि निर्दयपणा शिजत होता. सध्या विवाहबाह्य संबंध आणि त्यातून जन्म घेणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढताना दिसते. नात्यांमधील दुरावा, अविश्वास आणि क्षणिक वासना यामुळे अनेक जण विवेक हरपून बसत आहेत. या प्रकरणातही तसेच घडलं. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, हे आपण जाणून घेऊयाच. तत्पूर्वी जे कोणी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतील आणि ज्यांचं स्वप्न IT मध्ये जाण्याचं असेल, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. नमस्कार, मी आहे रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. पत्नी लक्ष्मी माधुरी हिचं मन पती लोकम शिवांगाराजूपासून दूर गेलं होतं. तिचे गोपी नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. हा संबंध तिच्या पतीसाठी धोक्याची घंटा ठरला, पण त्याला त्याची कल्पनाही नव्हती. लोकम शिवांगाराजू आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास ठेवत होता. घरचं जेवण, पत्नीच्या हातची बिर्याणी, प्रेमाने वाढलेलं अन्न यात संशय घ्यायचं कारणच काय? पण याच विश्वासाचा फायदा घेत माधुरीने अत्यंत थंड डोक्याने एक कट आखला. तिने नवऱ्यासाठी खास बिर्याणी बनवली, पण त्या बिर्याणीत चव नव्हती, तर झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळलेली होती. प्रेमाचा मुखवटा घालून तिने ती बिर्याणी नवऱ्याला खाऊ घातली आणि काही वेळातच झोपेच्या औषधांचा परिणाम दिसू लागला. शिवांगा राजू गाढ झोपेत गेल्यावर पुढचा टप्पा सुरू झाला. माधुरीने तिच्या प्रियकराला घरी बोलावून घेतलं. ही घटना अचानक घडलेली नव्हती, तर पूर्णपणे नियोजित होती. दोघांनी मिळून झोपेत असलेल्या शिवांगा राजूचं तोंड उशीने दाबलं. झोपेच्या गोळ्यांपुढे तो प्रतिकार करू शकत नव्हता. अखेर श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि एका निरपराध व्यक्तीचा या सगळ्यामध्ये जीव गेला. हत्या केल्यानंतरही माधुरी घाबरली नाही. उलट तिने परिस्थिती हाताळण्याचा बनाव रचला. रात्री संपूर्ण वेळ घरात मृतदेह असतानाही तिने कुणाला काही कळू दिलं नाही. नंतरच्या तपासात समोर आलेली बाब तर अधिकच धक्कादायक ठरली. फॉरेन्सिक तपासणीतून असं उघड झालं की त्या रात्री ती नवऱ्याच्या प्रेताशेजारी बसून मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहत होती. या वर्तनाने तिची मानसिकता किती विकृत होती हे स्पष्ट होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळा अभिनय सुरू झाला. माधुरीने अचानक हंबरडा फोडला. शेजारी पाजाऱ्यांना बोलावलं आणि नवऱ्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगितलं. गावकरी गोळा झाले. काहींना तिच्या बोलण्यावर विश्वास बसला, तर काहींच्या मनात शंका निर्माण झाली. कारण मृतदेह पाहताना शिवांगा राजूच्या वडिलांना आणि मित्रांना शरीरावर जखमा आणि रक्ताचे डाग दिसले. हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची भावना अधिकच बळावली. संशय गडद होताच कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोस्टमॉर्टम अहवालातून सत्य बाहेर आलं. अहवालात स्पष्ट नमूद केलं गेलं की शिवांगा राजूचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला आहे. हार्ट अटॅकचा दावा खोटा ठरला आणि हत्या असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मी माधुरी आणि गोपी या दोघांनाही ताब्यात घेतलं. मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणी, कॉल डिटेल्स आणि चॅट्स यामधून दोघांमधील नातेसंबंध, गुन्ह्याची पूर्वतयारी आणि गुन्ह्यानंतरचं वर्तन उघड झालं. पुरावे इतके ठोस होते की नैसर्गिक मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली गेली. पत्नीचं नवऱ्याच्या हत्येशी मुख्य आरोपी असल्याचं स्पष्ट झालं आणि प्रियकर गोपीही या कटामध्ये सहभागी असल्याचं सिद्ध झालं. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजासाठी हा एक इशारा आहे. विवाहबाह्य संबंध, वासना आणि स्वार्थ यांचा अतिरेक माणसाला किती निर्दयी बनवू शकतो याचं हे उदाहरण आहे. नात्यांमध्ये समस्या असतील तर त्यावर संवाद, कायदेशीर मार्ग किंवा वेगळे निर्णय असू शकतात, पण खून हा कधीच कुठल्याही समस्येवरती पर्याय असू शकत नाही. आज अशा घटनांमुळे विवाह संस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. प्रेमाच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि गुन्हेगारी प्रवृत्ती समाजाला हादरवून सोडत आहे. या प्रकरणात कायद्याने योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचा कट रचण्याआधी 1000 वेळा विचार करेल. ही कथा आपल्याला सांगून जाते की विश्वासाचा गैरफायदा आणि नैतिकतेचा अभाव यांचा शेवट नेहमीच विनाशात होतो. मित्रांनो, अशाच वास्तववादी घटना जाणून घेण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थेट वास्तव.